उच्च रक्तदाबावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मा AM या औषधाच्या बनावट टॅब्लेट्सची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली परिसरात उघडकीस आला असून अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित साठा जप्त केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र यांच्या पथकाने छापेमारी करत संबंधित औषध विक्री केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात टॅब्लेट्स ताब्यात घेतले असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या औषधांच्या पॅकेजिंगमध्ये विसंगती आढळून आली असून संबंधित उत्पादनाचा मूळ औषध निर्माता कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे संकेत समोर आले आहेत. जप्त साठा प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आला असून अहवालानंतर औषधांमधील घटकांची सत्यता स्पष्ट होणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी रुग्ण नियमित औषधांवर अवलंबून असतात आणि अशा बनावट औषधांमुळे उपचार प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक गुन्हा नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब मानली जात आहे. प्रशासनाने औषध विक्रेत्यांना अधिकृत वितरकांकडूनच औषध खरेदी करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी औषधे घेताना बॅच नंबर, उत्पादन तारीख, मुदत समाप्ती आणि पॅकेजिंगची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून औषध पुरवठा साखळीबाबत चौकशी सुरू असून या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत आहे का याचाही तपास केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दीर्घकालीन आजारांवरील औषधांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान बनावट औषधांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून प्रयोगशाळा अहवालानंतर या प्रकरणाचा नेमका आवाका स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.